आज आपण बघणार आहोत बॉडीला कूलिंग करणारी मँगो लस्सी। खाता खाता पिऊ शकतो आणि पिता पिता खाऊ शकतो। अगदी मोजक्या साहित्यात बनते। चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर मँगो लस्सी बनवण्यासाठी मी इथं मोठा आंबा घेतलेला आहे। तर हा मलिका आंबा आहे आणि त्याचबरोबर साखर घेतली आहे मी पाव वाटी म्हणजे पाव कप। तर गोड कितपत पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। दही याच्यासाठी आंबट नाही, एकदम फ्रेश दहीचा वापर करायचा लस्सी बनवायला। आणि अर्धा चमचा मी इथं हिरव्या वेलचीचं पावडर घेतलेला आहे। 5 ते 6 हिरवी वेलची कुटून घेतलेली ती। तर मी हा आंब्याची आता साल काढून याच्या फोडी करणार आहे आणि मिक्सरमधून त्याची प्युरी तयार करायची आहे। आणि मस्त छान आपली इथं प्युरी तयार झालेली आहे। आता याच्यातच आपल्याला दही टाकायचे आहे। तर दहीला मोडून घ्यायचं आणि लस्सी बनवण्यासाठी फ्रेश दहीचाच वापर करायचा, म्हणजे रात्री जरी दही मोरली तर सकाळी लस्सी बनवायला घ्यायची। तुम्ही बघू शकता छान मस्त घट्ट दही आपल्या इथं तयार झालं होतं। आता प्युरीमध्ये दहीला टाकून त्याचबरोबर जी साखर आपण मेजर करून ठेवली ती टाकायची आणि वेलची पावडर टाकायचं। तर वेलचीने खूप छान फ्लेवर येतो। जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही त्याच्यात छान कलरसाठी केसरही टाकू शकतात। 5 ते 6 मी आईस क्यूब घेतले आहेत थंडाव्यासाठी। पटकन बनवून लगेच आपल्याला पिता येईल। आणि मिक्सर ग्राइंडरमधून त्याला आता फिरवून घेऊ। आणि ही आपली झटपट होणारी मँगो लस्सी तयार आहे। आता वटसावित्री पौर्णिमा येत आहे, नक्कीच ट्राय करा। बॉडीला कूलिंग करणारी, दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही जर तुम्ही 1 ग्लास घेतलं। मस्त खाता खाता पिता येते आणि पिता पिता खाता येते, पोट भरून जातं। नक्कीच ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।